घरामध्ये का तिथपर्यंत जाता येत नाही आणि म्हणून त्यांचे शोधकार्य सुरू आहे. त्याचबरोबर जनावरं जी आहेत, बकऱ्या असतील, गायी असतील, जवळपास 200-250च्या वर ही काही पावसामध्ये वाहून गेलेली आहेत आणि नांदेडमध्ये सगळे आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याचबरोबर शाळा ज्या आहेत त्यांना सुट्टी देण्याच्या संदर्भामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत. तिथली स्थानिक परिस्थिती बघून त्या ठिकाणची, विशेष करून मराठवाड्यातला काही भाग आहे, कोकणातला भाग आहे, विदर्भामध्ये आहे, पण त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती बघून आपण शाळांना सुट्टी त्या ठिकाणी जाहीर करायची आहे. त्यासाठी कोणालाही इथे विचारण्याची गरज नाही, कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. स्थानिक परिस्थिती जर गंभीर असेल, शाळेच्या आसपास पाणी असेल, ओढे असतील, नद्या असतील, ओलांडून जायचे असेल मुलांना, तर मला असं वाटतं त्या ठिकाणी शाळा बंद ठेवाव्यात, अशा सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत. रेड अलर्ट फक्त मुंबईपुरताच आहे की राज्यामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी आता उद्यापर्यंत पावसाची परिस्थिती कशा प्रकारे असेल, काय? माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत, ते या ठिकाणी आढावा घेत आहेत. जवळपास रत्नागिरी आहे, रायगड आहे, ठाणे आहे, पालघर आहे, अशा 5-6 ठिकाणी अजूनही रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे. रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे आणि समुद्राला भरती 6:30 वाजेपासून आहे. त्यामुळे मग पाणी आत कसं जाईल तोही मोठा प्रश्न आहे. पण जी भरती आहे ती काही फार मोठी नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की परिस्थिती सर्वसामान्य होईल. आता पाऊस थोडा कमी झालेला आहे, सगळीकडे आम्ही बोलतो आहोत, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आहोत. आता नांदेडपासूनही सगळा पाऊस थोडा निवळलेला आहे. पण जे लोक अडकलेले आहेत, जे घरावर होते, त्यांना होते, NDRFची टीम आमच्या सगळ्यांना काढत आहे. नांदेडमध्ये सैन्यदलसुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे, तेही त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कॅज्युअल्टी बहुतेक नाही आहे कुठे, पण परिस्थिती आता नियंत्रणामध्ये आहे. पाऊस फक्त आता किती अजून पडेल यावर काही गोष्टी अवलंबून आहेत. पण काही झालं तरी शासनातर्फे आम्ही सर्व अलर्ट मोडवर आहोत. सगळ्या आमच्या टीम ज्या आहेत त्या ठिकाणी तयार आहेत आणि बघूया आता पाऊस किती अजून येईल, किती येणार नाही. भाऊ, तुम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांची किंवा टीमच्या संपर्कामध्ये आहात, मात्र मराठवाड्यातला नांदेड या भाग जरा जास्त अफेक्टेड आहे. स्वतः तुम्ही जाऊन काही पाहणी करणार आहात त्या? मला वाटतं विमान सेवा पण वळवण्यात आलेली आहे. मोठी विमाने उतरत नाही आहे पावसामुळे मुंबईच्या एअरपोर्टवर. जर विमान त्या ठिकाणी जाऊ शकत असेल, नांदेडची परिस्थिती बघून घेऊ, पावसाची काय नाही. मी तेच बघतोय, मी त्या अथॉरिटीसुद्धा बोलतो आहे की लहान विमान तिकडे जाऊ शकेल की नाही, इथून उडू शकेल की नाही, त्या बाबतीमध्ये आम्ही बोलणं करतो आहे. गरज पडली किंवा थोडीशी जर मोकळीक मिळाली, उड्डाण होऊ शकत असेल, तर मी नांदेडला जाऊन 2 तास तिथून मुखेड आहे, पुढे अजून अर्धा तास दुसरी जी गावं आहे, हसनगावची गावं आहेत, मला वाटतं रावणगाव आहे, त्या ठिकाणी जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. रावणगावमध्ये जवळपास लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.